उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे। निकृष्ट गुणवत्तेची कीटकनाशक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना शिक्षा करता येणार नाही असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलाय। कर्नाटक हायकोर्टाने यादगीरच्या शहापुरातील कीटकनाशक विक्रेत्यांवरती कारवाई सुरू केलेली आहे, ती रद्द आता करण्यात आलेली आहे आणि याच निर्णयामुळे शेतकऱ्यांची मात्र अडचण होणार आहे। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील उपराईचे सरपंच नीरज नागेंवरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। ग्रामपंचायतीच्या घरकुल यादीत लाभार्थ्यांचं नाव न आल्यामुळे मारहाण झाल्याची माहिती आहे। त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अद्याप तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाहीये, त्यामुळे ग्रामस्थ रोषही व्यक्त करतात। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नृत्याचा कार्यक्रम रद्द झाला। शिवार्पणमस्तू हा प्राजक्ता माळीच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मात्र माझ्या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाल्यामुळे मी नृत्य करणार नाही, माझ्या आनंदावरती विरजण पडलाय, अशी प्रतिक्रिया प्राजक्ता माळीने दिली होती। वक्फ बोर्डाच्या पत्राच्या आधारावरती सय्यद बाबा दर्गा नावाची नोंद सातबाऱ्यावरती करणाऱ्या तहसीलदाराला दणका बसलेला आहे। जिल्हा प्रशासनाने सातबाऱ्यावरील सय्यद बाबा दर्गा नावाची नोंद अखेर रद्द केली आहे। जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या प्रकरणी तहसीलदार शोभा पुजारी यांना कारण दाखवा नोटीसही बजावली। किंग खान शाहरुखला मन्नत बंगला सोडावा लागणार आहे। मन्नत सोडून शाहरुख खान भाड्याच्या घरात राहायला जाणार आहे। पाली हिलमध्ये शाहरुख आता पुढची 3 वर्ष राहणार आहे। शाहरुखने 3 वर्षांसाठी 8,67,00,000 रुपये मोजले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सामच्या बातमीची शिक्षण मंत्र्यांकडून आता दखल घेण्यात आली आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करण्याचं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिलंय आणि चौकशी करून कारवाईचे आदेश मंत्री दादा भुसेंनी दिलेत। संभाजीनगर जिल्ह्यातील 12वी परीक्षेतील कॉपी प्रकरणी आदर्श विद्यालयाच्या केंद्रप्रमुखांसह 13 जणांवरती फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आतापर्यंत या प्रकरणी 28 जणांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल झालाय। आता पदवी आणि बीएड एकाच वेळी करण्याची संधी मिळणार आहे। 12वी नंतर विद्यार्थ्यांना 4 वर्षांमध्ये 2 पदव्या मिळणार आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं या संदर्भात प्रस्ताव नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशनकडे पाठवलाय। ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांच्या विरोधात प्रशासनानं कठोर कारवाई केली आहे। सीबीएसईशी संलग्न असल्याचा दावा करणाऱ्या 81 खासगी शाळा बेकायदेशीर घोषित करण्यात आल्या आहेत आणि लवकरच या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो। या शाळांना 52 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून 68 शाळांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची आज पुण्यतिथी आहे आणि त्याच निमित्तानं पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सावरकरांची खोली दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती। सावरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना 1902 ते 1905 या कालावधीमध्ये खोली क्रमांक 17 मध्ये ते राहत होते। छावा चित्रपट सध्या धुमाकूळ घालत असताना आता या चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट आलेली आहे। छत्रपती संभाजी महाराजांची ही शौर्यगाथा आता तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे आणि याबाबत निर्मात्यांना अधिकृत पोस्ट करत माहिती दिलेली आहे।